हॅलो. तुम्ही कधी विचार केला आहे का किंवा तुम्हाला कधी कुतूहल वाटलं आहे का की आपण गोष्टी पाहतो तरी कशा? बरं, तुम्हाला हे माहितीये की आपले डोळे एखाद्या लहान कॅमेरासारखे काम करतात. तर आपण ज्या वस्तूकडे पाहतो आहे त्याची प्रतिमा नेत्रभिंगाद्वारे दृष्टिपटलावर तयार केली जाते. बरं, हे दृष्टिपटल काय आहे? तर दृष्टिपटल किंवा रेटिना हा आपल्या डोळ्यांच्या मागील बाजूस असलेला प्रकाश संवेदनशील पडदा आहे. आता जोपर्यंत वस्तू आपल्या डोळ्यासमोर असते तोपर्यंत त्याची प्रतिमा दृष्टिपटलावर राहते. पण इथे एक मजेशीर गोष्ट आहे बरं का. वस्तू बाजूला केल्यानंतरही त्याची प्रतिमा त्वरित नाहीशी होत नाही. तर प्रतिमा 1/16 सेकंदाला किंवा 1/16 सेकंदला नाहीशी होते आणि एवढ्याच वेळासाठी दृष्टिपटलावर टिकून राहते. पण प्रतिमेचा दृष्टिपटलावर परिणाम तसाच राहतो, जवळपास 1/16 सेकंदापर्यंत किंवा 1/16 सेकंद पर्यंत. म्हणजेच काही काळ दृष्टिपटलावरील प्रतिमेची संवेदना टिकून राहते किंवा सेन्सेशन टिकतं आणि यालाच आपण दृष्टी सातत्य किंवा परसिस्टन्स ऑफ व्हिजन असं म्हणतो. आणि याच गुणधर्मामुळे आपल्याला चित्रपट किंवा कार्टून यासारख्या गोष्टींचा आनंद घेता येतो. एका चित्रपटामध्ये अनेक स्थिर प्रतिमा खूप वेगाने एकामागे एक दाखवल्या जातात आणि त्या इतक्या वेगाने दाखवल्या जातात की आपले डोळे त्यांच्यातलं अंतर पाहू शकत नाही. पण दृष्टी सातत्यामुळे आपला मेंदू त्यांना एकत्र जोडतो आणि आपल्याला वेगवेगळ्या चित्रांऐवजी एक अखंड हालचाल दिसते. आहे की नाही आश्चर्यकारक? आता मला सांगा, आपले डोळे आपल्याला वेगवेगळे रंग बघायला कशी काय मदत करतात बरं? म्हणजेच आपल्या डोळ्यांमुळे आपल्याला रंगांची जाण कशी होते? तर दृष्टिपटल हे लाखो लहान लहान प्रकाश संवेदी किंवा लाईट सेन्सिटिव्ह सेल्सनी बनलेलं असतं आणि या पेशींचे दोन प्रकार असतात, दंडाकार आणि शंक्वाकार किंवा रॉड शेप्ड आणि कोन शेप्ड. दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि या मेंदूस प्रकाशाच्या तेजस्वितेची किंवा अंधुकतेची माहिती पुरवतात. तर शंक्वाकार पेशी प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात आणि या मेंदूला रंगाची माहिती पुरवतात. आपला मेंदू या सगळ्या माहितीची, जसं की तेजस्विता आणि रंग, याची प्रक्रिया करतो आणि आपल्याला वस्तूची वास्तविक प्रतिमा पाहण्यास मदत करतो. आता मजेशीर गोष्ट ही आहे की या दंडाकार पेशी अंधुक प्रकाशात सुद्धा प्रतिसाद देतात, जसं की रात्री. पण शंक्वाकार पेशी फक्त तेजस्वी प्रकाशालाच प्रतिसाद देतात आणि म्हणूनच आपण मंद प्रकाशात रंग स्पष्टपणे पाहू शकत नाही. सगळं काही अधिक काळं पांढरं किंवा ब्लॅक अँड व्हाईट दिसायला लागतं. आता आपल्या दृष्टिपटलातील शंक्वाकार पेशींचे 3 प्रकार आहे. प्रकार 1, प्रकार 2 आणि प्रकार 3. यापैकी प्रत्येक पेशी 3 मूलभूत रंगांपैकी एका रंगासाठी संवेदनशील असतात, तांबडा, हिरवा आणि निळा. जेव्हा आपल्या डोळ्यांवर तांबडा प्रकाश पडतो तेव्हा तांबड्या रंगासाठी संवेदनशील असणाऱ्या शंक्वाकार पेशी इतरांपेक्षा अधिक उत्तेजित होतात आणि आपल्याला तांबडा रंग जाणवतो. पण काही लोक अशा काही शंक्वाकार पेशींसह जन्माला येतात ज्या विशिष्ट रंगांना प्रतिसाद देत नाही, म्हणजेच त्यांच्यामध्ये या पेशींचा अभाव असतो. असे लोक काही रंगांमध्ये, उदाहरणार्थ लाल आणि हिरवा, यांच्यामध्ये फरक करू शकत नाही, पण बाकी त्यांची दृष्टी सामान्य असते. या स्थितीला आपण रंग अंधत्व किंवा कलर ब्लाइंडनेस असं म्हणतो. आता संपवण्यापूर्वी अजून एक संबंध आहे बरं का. बहिर्गोल भिंग जसं आपल्या डोळ्यांमध्ये असतं तसंच भिंग कॅमेरा आणि प्रोजेक्टर यासारख्या इतर उपकरणांमध्ये पण असतं. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही चित्रपट पाहाल किंवा कॅमेरामधून बघाल किंवा फक्त एखादा इंद्रधनुष्य पाहाल आणि त्याची प्रशंसा कराल, तेव्हा आपल्या डोळ्यांची आणि मेंदूची एकत्र काम करण्याची ही अद्भुत पद्धत आठवा. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.